एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यावरती येणाऱ्या संकटासंदर्भातली। मराठवाड्यात गेल्या काही काळात पावसाचा जोर ओसरला होता, तर कमाल तापमानाचा पारा 30 पार गेला। आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाची प्रतीक्षा संपणार आहे। पुढील 24 तास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। गेल्या काही काळापासून मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली होती। आता छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता उर्वरित जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। तर बीड, लातूरसह 6 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे। या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना सतर्कतेचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये, मात्र या दोन्ही जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। सध्या छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात मोठी वाढ झालेली असून पारा 34 अंशावरती गेलेला आहे। पुढील काही काळ हवामानाची स्थिती कायम राहील। दरम्यान मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा संपणार असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे, परंतु 24 तासानंतर हवामानात पुन्हा बदल होणार असून 19 जुलै रोजी लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट असणार आहे। उर्वरित जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा कमी होणार आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हीच बातमी आता तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। तर ऐन आषाढात 2 दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढल्यानंतर आज 18 जुलै रोजी कोकण आणि मुंबई परिसरात पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील। आकाश ढगाळ राहणार असून दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवणार आहे। मुंबईत गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, मात्र आज हवामानात काहीसा बदल झालाय। सकाळपासूनच आकाश ढगाळ असून हलक्या फुलक्या सरी कोसळत आहेत। पावसाचा जोर कालच्या तुलनेत कमी आहे। हवामान उष्ण आणि दमट असून कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस राहिलंय। ठाणे व नवी मुंबई परिसरातही 17 जुलै रोजी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं होतं। आज मात्र परिस्थिती काहीशी सामान्य आहे। ढगाळ हवामान आणि दमटपणा जाणवत असून दुपारनंतर हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पालघर जिल्ह्यात गुरुवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे झाडं पडण्याचे प्रकार घडले। आज हवामानात बदल झालेले असून सकाळपासून रिमझिम सरी पडतायत। समुद्र किनाऱ्यांवर वाऱ्याचा वेग काहीसा जास्त असून मच्छीमारांनी खबरदारी घ्यावी असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। येथील कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहिले। कोकण विभागातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातलाय। आज मात्र हवामान ढगाळ असलं तरी पावसाचा जोर तुलनेत कमी झालाय। दुपारनंतर काही भागात मध्यम स्वरूपाच्या सरीची शक्यता असून वातावरण उष्ण आहे। कोकणात कमाल तापमान 29 अंश तर किमान 24 अंश सेल्सिअस राहिलेला आहे। तर इतर भागात देखील काय परिस्थिती आहे ती पाहूया। पावसाच्या उघडीपेमुळे कमाल तापमानाचा पारा 30 पार असून उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिलाय। उर्वरित राज्यातही विजांसह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात हलका पाऊस कोसळलाय। सातारा परिसरामध्ये 0.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहिले। सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाश आणि विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। कोल्हापूर परिसरात 0.1 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय। कमाल तापमानात वाढ झालेली असून गुरुवारी ते 29.6 अंश सेल्सिअस राहिले। पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंशावरती स्थिर राहणार असून विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। सोलापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम असून जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ होतीये। मागील 24 तासात 32.4 अंश तापमानाची नोंद सोलापूरमध्ये झाली आहे। पुढील 24 तासात कमाल तापमानाचा पारा 34 अंशावरती राहणार आहे। आज ढगाळ आकाशासह 1-2 वेळा गडगडाटी पावसाची शक्यता आहे, त्यामुळे हवामान विभागाने दक्षतेचा येलो अलर्ट दिलाय।
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप राहिली आहे। पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे। यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 32 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतकं राहील। पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आकाश साधारणपणे ढगाळ राहील। सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे। त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे। राज्यात मान्सूनचा जोर काही प्रमाणात ओसरला असून कमाल तापमानात वाढ झाली आहे। गेल्या काही काळात मराठवाड्यात पावसाने उघडीप घेतली होती, आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत आहेत। परभणी आणि बीड या ठिकाणी देखील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानात वाढ झालेली आहे। या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर जालना आणि हिंगोली देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। दरम्यान पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पुढील काही काळ हवामानाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल। जायकवाडीच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। गेल्या काही काळात कोकण घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार पाऊस सुरू आहे। आता कोकण आणि घाटमाथ्यावर काही प्रमाणात मान्सूनचा जोर ओसरलाय। पश्चिम महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। पुढील 24 तासातील जिल्हानिहाय हवामान अंदाज आपण जाणून घेतला। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा।